लाचखोर तलाठ्याचा मोठा ड्रामा पाहायला मिळाला. अटक होताच त्यानं लाचेचे पैसे थेट गाडीबाहेर फेकले. देवळा तालुक्यातील खामखेडा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली. सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी 5,000ची लाच घेताना तलाठी पप्पू सोनकामेला रंगेहात पकडले. ECBनं ताब्यात घेऊन शासकीय वाहनात बसवताच त्यानं खिशातील पैसे खिडकीतून बाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या हाय व्होल्टेज ड्रामामुळे परिसरात खळबळ उडाली. तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय. नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा येथे ECBनं सापळा रचला. तलाठी पप्पू सोनकामे आणि त्याचा सहकारी प्रशांत सोनवणे यांना अटक केली. सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी शेतकऱ्याकडे या दोघांनी 5,000ची लाच मागितली होती. लाचेची रक्कम पुरावा म्हणून नष्ट करण्यासाठी तलाठ्यानं गाडी बाहेर फेकली. लाचखोर तलाठ्याचा बनाव फसला आणि दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.